अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी अनुभव या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण एक स्वामी समर्थांची अनुभव कथा ऐकणार आहोत। एकदा अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ बसले होते। दरबारात अनेक लोक आले होते। त्यावेळी एक गरीब शेतकरी मनाने फार श्रद्धावान पण अत्यंत गरिबीने ग्रस्त होता। त्याच्या घरी धान्य नव्हते, बैल नव्हते, कुटुंब उपाशी होते, पण त्याचा विश्वास फक्त एकच, श्री स्वामी समर्थ माझे रक्षण करतील। तो स्वामींच्या दर्शनाला आला आणि डोळ्यात अश्रू आणून म्हणाला, स्वामी, घरात धान्य नाही, उपाशीपोटी मुलं रडत आहेत, बैल नाही म्हणून शेतीही करता येत नाही, आता तुमच्याशिवाय कुणाकडे जाऊ शकत नाही। स्वामी समर्थ हसले आणि म्हणाले, अरे बाळा, चिंता करू नकोस, उद्यापासून तुझं घर रिकामं राहणार नाही। त्या भक्ताने नमस्कार केला आणि तोच विश्वास बाळगून परत गेला। दुसऱ्या दिवशी अचानक गावातले एका सरदाराने शेतकऱ्याला 2 बैल भेट म्हणून दिले। तसेच दुसऱ्या दिवशी कुणीतरी दानधर्म म्हणून त्याच्या घरी धान्याचे पोते आणून ठेवले। हे सगळं पाहून शेतकऱ्याला आश्चर्य वाटले। तो धावतच स्वामींना भेटायला गेला। स्वामी समर्थ तेव्हाच हसून म्हणाले, काय बाळा, घर रिकामं राहिलं का? श्री स्वामी समर्थ। त्या क्षणी शेतकऱ्याचे डोळे भरून आले। त्याने अनुभवलं की स्वामी समर्थ भक्ताच्या खरी श्रद्धेला कधीही व्यर्थ जाऊ देत नाही। थोडक्यात सांगायचं म्हटलं तर तात्पर्य असं आहे, श्रद्धा आणि विश्वासाने केलेली प्रार्थना स्वामी समर्थ जरूर ऐकतात। भक्ताचा विश्वास हाच स्वामींचा खरा आधार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर and सबस्क्राईब करा। धन्यवाद।